आहे 6वी। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 38 मापाचं कटोरी ब्लाउजचं कटिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राइब जरूर करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे आजचा जो आपला गळा असतो बॅक साइडचा, तो आपला गळा जर छोटा आहे त्याच्यासाठी आपल्याला किती शोल्डर टाकायचं, मोंढा किती टाकायचा, गळा रुंदी किती टाकायची। जसा की आपला गळा 5 इंच आहे, 6 इंच, 7 इंच, तर त्याच्यासाठी आपल्याला काय चेंजेस करावे लागते शोल्डर मध्ये, मोंढ्यामध्ये, गळा उंची किंवा रुंदीमध्ये, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं कळेल। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर 38 इंच मापाचा ब्लाउज आहे। तर सर्वात पहिले आपण जी आहे उंची टाकून घेणार आहोत ब्लाउजची। तर ब्लाउजची जी उंची आहे 13.5 इंच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून 14.5 इथे मी इथे उंची लावून घेतलेली आहे। तर पाहू शकता इथे आपण एक मार्क करणार आहोत 14.5। त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे याचं शोल्डर। तर शोल्डर बघा, आपला शोल्डर जे आहे ते इथे मी 6.5 इंच घेतलेला आहे। 6.5 वर एक मार्क केलेला आहे। त्यानंतर आपलं जे शोल्डर आहे 6.5 इंच लावलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे गळा। तर गळा मी इथे लावला आहे 2.5 इंचाचा आणि ही आपली झाली आहे शोल्डर पट्टी आहे। तर आता आपल्याला लावायचा मुंडा। तर मुंडा पण आपण इथे लावून घेणार आहोत 6.25 इंचाचा। तर अशा प्रमाणे त्यानंतर इथे आपण लावणार आहोत छातीचा चौथा भाग। तर छाती आपली 38 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग जो लावणार आहे आपण 9.5, त्याच्या समोर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। त्यानंतर कमर आपली आहे 33 इंच, तर आपल्याला 8 इंच, त्याच्या समोर एक रेषा, फक्त आपल्याला एक रेषा घ्यायची आहे। तर हे आपलं 8, त्याच्या समोर एक रेषा इथे वाढून घेतलेली आहे। त्यानंतर 1 इंच बॅक साइडचे टॉप्स आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। तर अशा प्रकारे आपला छाती, कमर, शोल्डर, मुंड्याचं माप लागलेलं आहे। तर पाहू शकता। त्यानंतर आता आपल्याला लावायचं इथे 1.5 इंच आणि वरून अर्धा इंच। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गोल आकार द्यायचे आहे। त्यानंतर पाहू शकता आता आपल्याला लावायचे आहे गळा उंची। तर गळा उंची जी आहे ती इथे मी 5.25 लावलेली आहे। पावणे 6 इंच इथे गळा उंची लावलेली आहे आणि त्यानंतर खालून आपल्याला लावायचे इथे 1 इंच आणि इथे कोपऱ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच घेऊन इथे गळ्याचा गोल आकार द्यायचा। तर आता आपल्याला लावायचे आहे क्रॉस पट्टी। तर आपल्या हुकलूकच्या साईडने आपल्याला घ्यायची आहे 3 इंच आणि त्यानंतर फिटिंगच्या साईडने घ्यायचे आपल्याला 2.5 इंच। तर अशा प्रमाणे त्यानंतर वरून आपल्याला फक्त 0.5 इंच कर्व आकार द्यायचा। तर अशा प्रकारे गोल। त्यानंतर आता आपल्याला पाहू शकता मुंड्यातून घ्यायचं आहे 2.25 इंच आणि त्यानंतर जो आपली फिटिंग आहे, स्टिचिंग मार्जिन आहे, त्याच्यापासून आपल्याला घ्यायचं आहे इकडे 3.5 इंच। त्यानंतर आता आपल्याला हे 3 पॉइंट जोडून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे तर पाहू शकता आपलं झालेलं आहे पूर्ण ड्रॉफ्टिंग। त्यानंतर आता आपण कट करू।
आहे। तर पाहू शकता सर्वात पहिले आपण बाहीची उंची आहे, कारण अस्तरचं ब्लाऊज आहे तर आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचे आहे खाली, आणि जर विदाऊट अस्तरचं नाही आहे तर आपल्याला 1.5 इंच मार्जिन लावायचे असते। तर आपला ब्लाऊज जो आहे तो अस्तरचा असल्यामुळे आपण 1 इंच लावलेली आहे इथं। तर पाहू शकता आपण 1 इंचावर इथे मार्क करणार आहोत। मार्क केला आहे, त्यानंतर बघा इथे आपल्याला 10 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे। त्यानंतर आपल्याला 10 इंचापासून खाली आपल्याला 3 इंच जे आहे ते डाऊन करायचं आहे। तर आपण इथे 3 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर खाली आपल्याला सर्वात पहिले लावून घ्यायचा आहे दंड घेराच्या निम्मे। तुमचा जो काही दंड घेर येत असेल 5, 7, 8, 9, तर आपला इथे जो दंड घेर आहे पूर्ण दंड घेर, तर तो आहे पूर्ण दंड घेराचा राऊंड आहे 10। तर त्याचा निम्मे जो आहे तो इथे मी 5 टाकलेला आहे। तर पाहू शकता इथे दंड घेराच्या निम्मे 5 इंच लावलेला आहे। त्यानंतर त्याच्या समोर लावलंय 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। त्यानंतर आपण जे इथून 3 इंच खाली घेतलेला आहे इथपर्यंत ह्याच्यावर आपल्याला लावायचं आहे दंड घेराच्या निम्मे 5 इंच। त्यानंतर याच्या समोर लावायचं आहे आपल्याला 3 इंच। तर अशा प्रकारे इथे 3 इंच लागलेला आहे। दंड घेराच्या निम्मे प्लस त्याच्या समोर आपण 3 इंच लावलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। तर अशा प्रकारे त्यानंतर जो आहे आपला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन, त्याच्या बाहेर जे काही आहे त्याचा आपल्याला निम्मे करायचं आहे। तर पाहू शकता इथे आलाय 7चा आपण निम्मे केलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला 1 इंच, त्यानंतर आपल्याला द्यायचा आहे बाहीचा आकार। तर अशा प्रकारे आपली जी बाही आहे अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आपली बाही जी आहे कटिंग। तर अशा प्रकारे आपला बाहीचा जो आकार आहे दिलेला आहे। त्यानंतर कट। तर पाहू शकता अशा प्रकारे आपली जी बाही आहे कटिंग करून झालेली आहे। तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।